की करिअर करताय कुणाकडे. कारण डिजिटल मार्केटिंगचा आपल्या महाराष्ट्रात बाजार झालाय. जसं आपल्याला मेथीची पेंडी घ्यायला गेलो ना 10 रुपयाला, 5 रुपयाला, 15 रुपयाला. सांगण्याचा उद्देश तुम्हाला काय की तुम्ही जर चांगल्या इन्स्टिट्यूट शोधत असाल तर इन्स्टिट्यूट शोधताना नेहमी काय निवडा की तुमचा मेंटर कोण आहे. तो मेंटर जर त्या लेवलला गेलाय तर ते करिअर होतं. म्हणून आतापर्यंत आपल्या बरोबर इन्फोटेक बरोबर 1750+ मुलं प्लेस झाली. रिझन काय आहे तर तो आपण त्यांना राईट गायडन्स, राईट मेंटर भेटला म्हणून ते आज आयुष्यात त्या लेवलला गेले. कारण भरपूर सारे तुम्ही जर माझ्या चॅनलला बघत असाल तर भरपूर सारे रिव्ह्यू आहेत ज्यांचं कोणाचं 40 एज होतं, कोणाचं 35 होतं. काही लोकांनी त्यांची जर्नी स्टार्ट केली, काही लोकांनी फ्रीलान्सिंग केलं. काही असे लोक होते त्यांना वाटायचं नाही की आयुष्यात काहीतरी करतील. त्या मुलांनी सुद्धा त्यांचं करिअर केलं. सांगण्याचा उद्देश तुम्हाला हाच होता की तुम्ही जर ठरवलं की तुम्हाला त्या लेवलला करिअर करायचंय, तुम्हाला फक्त समजलं पाहिजे की माझा मेंटर कोण आहे. मेंटर जर माझा चांगला असेल, मला जर गाईड आणि गुरु जर चांगला असेल तर तुम्ही कधीच हरत नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, गुरुच तुम्हाला ठरवतं की तुम्हाला कुठे घेऊन जायचंय. त्याच्यामुळे नेहमी गुरु निवडतानाही गुरु असा निवडायचा की जो त्या लेवलला गेलाय, त्या सगळ्या गोष्टी त्याला येतात, तर तो तुमचा मेंटर बनू शकतो, तर तो तुमचा गुरु बनू शकतो. नमस्कार.